भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर रवींद्र धंगेकरांवर कारवाई होण्याची शक्यता। युती धर्म किंवा आघाडी धर्म पाळण्या अगोदर सर्वात आधी पुणेकर धर्म पाळा, धंगेकरांचं ट्विट। आगामी पालिका निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये रंगणार सामना। पिंपरीमध्ये भाजपचा स्वबळाचा नारा तर ठाण्यामध्ये भाजप करणार पडताळणी। मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये दुफळी। भाई जगताप यांच्याकडून एकला चलोरेचा दावा, वर्षा गायकवाड यांचा मात्र वेगळा सूर। राज ठाकरेंच्या आई मधुवंती ठाकरेंचा आज वाढदिवस। वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर। ऐन दिवाळीमध्ये बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यांमध्ये फुटले शाब्दिक फटाके। कडूंच्या आंदोलनावर राणांची बोचरी टीका। मनसेच्या दीपोत्सवावर महाराष्ट्र पर्यटन विभागाची जाहिरात। राज ठाकरेंचा नामोल्लेख टाळल्यानं मनसेचा आक्षेप। वसई किल्ल्यावर शिवरायांच्या वेशातील युवकाला विरोध। हिंदी सुरक्षा रक्षकाचे कृत्य, मराठी येत नसल्याचं सांगत दाखवला मांस। छत्रपतींचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे हा वसई फोर्टला असतो, बरोबर सिक्युरिटी गार्ड। कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात। अतिवृष्टीमुळे हमी भाव मिळण्याची शेतकऱ्यांची आशा धुसर। जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचं 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानामध्ये उपोषण। कबूतरखाना बंदी विरोधात करणार उपोषण। पाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदीदारांना मोठा दिलासा। सोन्याच्या दरात 6,200 रुपयांची घट। जीएसटीसह सोन्याचे दर प्रति तोळा 1,28,000 आणि आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रिया शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। विधानसभा निवडणुकीआधी सुरू झालेल्या या योजनेचा सुरुवातीला लाखो महिलांना लाभ मिळाला, मात्र निवडणुकीनंतर सुरू झालेल्या छाननी प्रक्रियेत अनेक महिलांना वगळण्यात आलं। यानंतर सक्तीच्या केवायसी प्रक्रियेमुळे हजारो महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आणि या सक्तीविरोधातच राज्यभरात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती। वाढती नाराजी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे। आता बातमी आहे बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामधील कलगीतुऱ्याची। बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नौटंकी करत असल्याचा आरोप करण्यात येतोय, तर मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं अशा सवालाच्या फैरी राणा दाम्पत्याने डागलेल्या आहेत। तर राणा दाम्पत्य भाजपाच्या इशाऱ्यावरून आपल्यावरती टीका करत असल्याचा पलटवार बच्चू कडूंनी केलाय। राणा दाम्पत्य आणि बच्चू कडूंमध्ये जुंपली। आता आमदारकी गेल्यानंतर शेतकरी आठवते। माल्या आमदारकीची फिकर करू नका, बच्चू कडू स्वतःच्याच ताकदीवर आमदार होईल। आमची तुमच्यासारखे लाचार नाही, आम्ही गुलाम नाही आहे पार्टीचे। राणांचा वार, कडूंचा प्रहार। गुवाहाटीला जाताना शेतकऱ्यांना विचारलं काय? उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना विचारलं काय? त्यांनी 4 टर्ममध्ये कुठेही शेतकऱ्यांसाठी आवाज उचलली नाही। नाव स्वाभिमान, तुमची बायको भाजपा, तुम्ही एक संघटनेत। वारे स्वाभिमान तुमचा, कुठला स्वाभिमान आणलाय? राणा कडू वादाचा नवा अंक। अमरावतीच्या राजकारणात बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामधील वाद सर्वश्रुत आहे। ऐन दिवाळीत बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंनी राज्यभर दौरा सुरू केलाय। तर कडूंच्या या आंदोलनावरती नवनीत राणांनी बोचरी टीका केली आहे। त्याला बच्चू कडू यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय। दादा, तुम्ही सुद्धा 4 टर्म आमदार होते। तुम्ही 4 टर्म आमदार होते, तुम्ही मंत्री होत्या, तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांसाठी तुमची पोटदुखी बाहेर नाही आली। आता आमदारकी गेल्यानंतर शेतकरी आठवते।
हँडिकॅप लोक आठवते. कालचा दिवस दिवाळीचा म्हणजे लक्ष्मीपूजन सोडलं प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायला पाहिजे, श्रीकृष्ण भगवानचं नाव घ्यायला पाहिजे, ते बच्चू कडूचं नाव घेतात. अर्जंट कार्यक्रम आलेला दिसतं. मला वाटतं देवाभाऊनं अर्जंट दिलं असं, यांना कधी काही करा, आज काहीतरी बोला, गुलामीचे लक्षणं दाखवा आम्हाला. आणि मग त्या गुलामीतून ते बोललेले आहे. वरचा कार्यक्रम आल्याबरोबर मला वाटते फॅक्स गिस काहीतरी टेलिग्रामवर काही फोन आला असेल आणि लगेच ते लक्ष्मीपूजन इतकं महत्वाचा सण सोडून बच्चू कडू आठवलं त्याला, याचंच नवल वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे का राहिल्या आमच्या आमदारकीचं तुमच्यासारखे लाचार थोडे आहे. बच्चू कडू हे मविया सरकारच्या काळात मंत्री होते. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडूंना पराभव स्वीकारावा लागला. पण आता त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलनाचा मार्ग चोखाळलाय. त्यावरून राणा आणि कडूंमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. मला जे माहीत आहे ते एकनाथ शिंदे साहेबांना भेटले. त्यांनी म्हटलं की मी आंदोलन थांबवतो, मला MLC द्या, मला कुठंतरी राजकीय पुनर्वसन माझं करा, कुठंतरी मला पद द्या. अशा प्रकारचं कमिटमेंट जर आम्हाला हे सरकार करत असेल तर मी आंदोलन हे शेतकऱ्यासाठी मांडलेलं सोंग बंद करायला तयार आहे. अशा प्रकारचं नेहमीप्रमाणे ब्लॅकमेल सरकारला करण्याची त्यांनी पाऊल उचललेलं आहे. आमचा फोटो छापला होता तुम्ही पाठिंबा घेऊन, नंतर बदलले अधिक, मग राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतला, आता भाजपचा पाठिंबा घेऊन फिरताय. ही लाचारी इतकी. नाव स्वाभिमान, तुमची बायको भाजपात आणि तुम्ही संघटनेत. वा रे स्वाभिमान तुमचा. कुठला स्वाभिमान आणलाय? कुठल्या देशातला स्वाभिमान आहे? कुठल्या मातीतला आहे? माझ्या आमदारकीची फिकर करू नका. बच्चू कडू स्वतःच्याच ताकदीवर आमदार होईल. आमची तुमच्यासारखे लाचार नाही. हमें गुलाम नहीं है पार्टी से, हम गुलाम रहेंगे किसान और मजदूर और हमारे दिव्यांग भाई के. आपके नहीं हो सकते, हम कोई पार्टी के गुलाम नहीं हो सकते. अमरावतीच्या राजकारणानंतर राणा दाम्पत्य आणि बच्चू कडूंमधील या वार पलटवाराची मालिका पोहोचली ती थेट ठाकरे बंधूंपर्यंत. गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. यावरती नवनीत राणा यांनी टीकास्त्र टाकलंय. त्याला बच्चू कडूंनी अमरावतीतील राजकारणाचा संदर्भ देत उत्तर दिलंय. खुर्ची आल्यानंतर त्याच्यातून पैसे, करप्शन, मुंबई सारखे शहरांमधून किती मोठा पैसे खाऊ शकतो, तोड्या करू शकतो, कोणती कंपनीतून कोणते बिल्डरकडनं कोणत्या कंपन्याकडनं कसे पैसे घेऊ शकतो, फक्त एवढ्यासाठी दोन्ही भाऊ. माझं काय म्हणणं आहे, ते एकत्र आले, तुम्ही का अलग आहे? तुम्ही तुमचं पहा ना पहिले. का भाजपामध्ये बायकोन तू स्वाभिमान मध्ये, तर तुम्ही अलग का आहे ते सांगा लोकांना. तोडीसाठी आहे का जनसेवेसाठी आहे? आता याची बायको ज्याच्या संघटनेत नाही ते भाजपात आहे, आणि याची बायको भाजपात आहे, हा संघटनेत, कोण कोणात आहे? तुमचं पहिले पाहो, दुसऱ्याचं काय पाहतं झाकून तिकडे. लोकसभा निवडणुकीत प्रहार संघटनेच्या उमेदवाराचा फटका नवनीत राणा यांना बसला आणि त्यांचा पराभव झाला. तर बच्चू कडूंनाही यावेळेला पराभवाची चव चाखावी लागली आहे. अमरावतीच्या राजकारणात बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्य सरकारने आमदारांना दिलेल्या विकास निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलेला आहे. आमदारांना 5 कोटी लाच दिल्याचं गंभीर वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं आहे. त्यामुळे जोरदार राजकारण सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे. या विधानसभा मतदारसंघात आमचा आमदार नाही, तिथं निधी द्यायचा नाही. ही लाच आहे. आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी ही एक प्रकारे लाच आहे. त्यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही, पण कमिशनबाजी नक्की. तुमचं सरकार असताना भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना दमडीचाही निधी तुम्ही दिला नव्हता. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची दिवाळीनंतरही दिवाळी होणार आहे. कारण राज्य सरकारने महायुतीच्या आमदारांना दिवाळी गिफ्ट जाहीर केलंय. विकास कामांसाठी महायुतीच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी दिला जाणार आहे. त्यासाठी 270 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी महायुतीने केलेली ही मोर्चेबांधणी असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. राज्य सरकारने भेदभाव केल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला. आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी हे एक प्रकारे लाच आहे असं खळबळजनक वक्तव्य राऊतांनी केलंय. फक्त सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना निधी दिला जातो आणि विरोधी पक्षांच्या मतदारसंघांना जाणीवपूर्वक डावललं जातं. हे कृत्य घटनाबाह्य आणि लोकशाही विरोधी कटकारस्थान असल्याचा आरोपही राऊतांनी केला. निधी हवा असेल तर पक्षात या असा दबाव आणून लोकशाही संपवण्याचा हा प्रकार सुरू आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली. ही लाच आहे. 5 कोटी रुपये ही लाच आहे. मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही. आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी ही एक प्रकारे लाच आहे. त्यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही,
पण कमिशनबाजी नक्की. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी राज्य सरकार विरोधी पक्षातील आमदारांसोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप केलाय. सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री शपथ घेतात की आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही. त्या शपथेला हरताळ बसण्याचं काम आता केलेलं आहे की ज्या विधानसभा मतदारसंघात आमचा आमदार नाही तिथं निधी द्यायचा नाही. हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैव म्हणावं लागेल. विरोधकांनी विकास कामांवरून केलेल्या टीकेचा सत्ताधाऱ्यांनी समाचार घेतला. निधी वाटपात अन्यायाची परंपरा तुम्हीच सुरू केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय. तुमचं सरकार असताना, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना दमडीचाही निधी तुम्ही दिला नव्हता आणि निधीमध्ये असमान वाटप तुम्ही केलं होतं. आमदार असतो, तो नव्याने निवडून आलेला असतो, त्याची इच्छा असते की जास्तीत जास्त काम माझ्या मतदारसंघात व्हावं आणि हा हेतू प्रत्येकाला विकास कामं करायची असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना निधी देण्यात आलेला आहे. हा निधी देताना विरोधी पक्षांच्या आमदारांना डावलण्यात आल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यामुळे या मुद्द्यावरून पुढील काही दिवस जोरदार राजकारण रंगणार असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.